गेल्या 39 वर्षांपासून उद्योजकांच्या प्रश्नांबरोबरच औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रश्न मार्गी लावणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयएमआय या औद्योगिक संस्थेचा वर्धापन दिन मंगळवारी आयएमआर क्रिएशन सेंटर के.आर. बोप हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी आयएमआयचे अध्यक्ष ललित बोप यांनी 39 वर्षातील आयएमआयच्या प्रवासातील माजी अध्यक्षांचा आयएमआयसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माजी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. आयएमआयत परिवर्तन झालं असून आयएमआयनं उत्तुंग भरारी घेतली आहे आणि सर्वच क्षेत्रामध्ये सामाजिक जबाबदारी पाळत नाशिकमध्ये उद्योग यावेत, नवीन गुंतवणूक यावी, रोजगार वाढावा यासाठी प्रयत्नशील असून आयएमआय यंग टीम उत्तम काम करीत असल्यानं त्याचा आता चांगले परिणाम दिसत आहेत. उद्योजकांनी आई आणि मा सारखं प्रेम करून नाशिकची ही उद्योग नगरी घडवली आहे. त्याबरोबरच गेल्या 39 वर्षात प्रत्येक अध्यक्षांनी नवनवीन उपक्रम राबवून आयएमआयस एक वेगळ्या उंचीवर आणून ठेवले. गव्हर्नमेंट आणि राजकीय यांच्यातील महत्त्वाचा दुवा साधण्याचं काम आयएमआयमधून होत असून या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआय यूथ युवा कनेक्ट हा नवीन उपक्रम हाती घेतला असून याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. त्याचबरोबर आयएमआयचे कॉफी टेबल बुक देखील सादर करण्यात आले. याचं आयएमआयचे अध्यक्ष ललित बोप यांनी यावेळेस सांगितलं. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांचा आज 39th ॲनिव्हर्सरी फाउंडेशन डे आहे आणि या दिवशी आपल्या इंडस्ट्रियल असोसिएशनचा, नाशिकच्या असोसिएशनचा जन्म झाला, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत या 39 वर्षात आई आणि मासारखं एक आपल्या उद्योजकांवर प्रेम करून या नाशिक शहराला, या उद्योग नगरीला घडवलं, बनवलं. एक आपण जे नेहमी म्हणतो की मंत्रभूमी ते तंत्रभूमी, हे या असोसिएशननी प्रत्येक या 1 वर्षात वेगळ्या अध्यक्षांनी आपल्या कारकिर्दीत नवीन उपक्रम असे घेऊन या स्तरावर आणलं आहे की आज आयमा एक असोसिएशन अशी आहे की गव्हर्नमेंट आणि सगळे सरकार आणि पॉलिटिशियन्स आपल्याला ऐकून घेतात, आपल्याला पॉलिसीमध्ये बनवताना, घडवताना बोलवतात आणि वेगवेगळे काही विषय असतील त्याला आपल्याला ते इन्क्लूड करून घेतात. अशी ही असोसिएशन आहे. आजच्या दिवशी आम्ही आयमा यूथ युवा कनेक्ट हा उपक्रम सुरू करतोय, ज्याच्यामध्ये आयमा आपल्या कॉलेज स्टुडंट्स, जे 3rd इयर इंजिनिअरिंग कॉलेज स्टुडंट्स आहे, त्यांना एक मेंटरशिप प्रोग्राम इथे प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये 5-5 स्टुडंट्स प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आमचे ECs, OBs किंवा जे उद्योजक आहे, मेंबर्स आहे, त्यांच्याकडे आपण ते 5-5 आपण आपले स्टुडंट्स जाणार, देणार, असाइन करणार आणि त्यांना एक मेंटरशिप देणार, ट्रेनिंग, त्यांना इंटर्नशिप, त्यांना वेगवेगळे डिपार्टमेंट्सची हँडहोल्डिंग, मशीन हँडलिंग आणि त्यांना जे लागणारा जो सपोर्ट आहे ॲज अ स्टुडंट ते आम्ही इथून देणार आहोत. त्याचबरोबर आम्ही आयमाची कॉफी टेबल बुक ही आपण लॉन्च आज म्हणजे सुरू करतोय. ही आयमा इंडेक्सला आपण लॉन्च करणार आहोत आणि असा हा आयमा डे आम्ही आज साजरा केला आहे. पुनश्च मी सगळ्या उद्योजकांना, नाशिककरांना, नाशिकच्या उद्योजकांना खूप आयमा डेच्या शुभेच्छा देतो. दरम्यान आयएमआयच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आयएमआयचे अध्यक्ष ललित बोप, आयएमआयचे संस्थापक भास्कर कोतवाल, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष JR वाघ, अध्यक्ष धनंजय बेळे, JM पवार, रमेश पवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, आयएमआय इंडेक्स चेअरमन वरुण तलवार, योगिता आहेर, गोविंद झा यांबरोबरच विविध क्षेत्रातील संघटनांचे नियमाचे अध्यक्ष आशिष नहार, MCCIचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, MCCIचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सातपूर पोलीस स्टेशनचे रणजित नलावडे, मनोहर कारंडे, रश्मी हिरे, चिंचोळा MIDC पोलीस ठाण्याचे विश्वास पाटील हे यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन कल्चरल समिती चेअरमन जितेंद्र आहेर आणि अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं असून आयएमआयचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड.